टाइप्स ऑफ रूट्स आपण त्याकडून पाहिलं. आज पाहायचं आपल्याला दुसरा प्रकार फायब्रस रूट्स. नावच सांगतं फायब्रस, थ्रेड लाइक और फाइबर लाइक रूट्स. थ्रेड लाइक or fiber like roots arising from the stem, arising from the stem are called fibrous रूट्स. हे काय आहे तर थ्रेड लाईक, दोन्ही सारखे किंवा फायबर लाईक नावाप्रमाणे फायबर सारखे तर तंतू मूळ ज्याला म्हणतात असे रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड ॲज फायब्रस रूट्स. आणि आता फायब्रस रूट्स कोणाला असतात तर मोनोकॉटिलेडोनस प्लांट्स, मोनोकॉटिलेडोनस plants have fibrous roots. मोनोकॉटिलेडोनस, मोनोकॉटिलेडोनस म्हणजे एक दल की ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत ते मोनोकॉटिलेडोनस. मग कोणाकोणाच्या बियाचे दोन भाग होत नाहीत? ज्वारी आहे, मका आहे, तांदूळ आहे, असे जे आहेत ह्यांना सगळ्यांना काय असतात फायब्रस रूट्स असतात. किंवा कांदा फायब्रस रूट्स असतात, लसूण फायब्रस रूट्स असतात की ज्याला कांद्याला इंग्रजीमध्ये ओनियन आणि लसणाला गार्लिक म्हणतात, त्यांना काय असतात फायब्रस रूट्स असतात. हे झाले दोन मेन टाइपचे रूट्स. आता काही रूट्सचे दुसरे सुद्धा प्रकार आहेत ज्यांना काय म्हणतात की ते आहेत मॉडिफाईड रूट्स. जे आहेत काय असतात मॉडिफाईड रूट्स. हा काय प्रकार आहे? हे तर मुख्य दोन प्रकार टॅप रूट आणि फायब्रस रूट्स, पण इतरही काही प्रकार आहेत. त्याच्यातला पुढचा प्रकार आहे मॉडिफाईड रूट्स. आता मॉडिफाईड ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? रूपांतरित. आणि रूट्स म्हणजे मूळ. ह्या मुळाचं रूपांतर झालेलं असतं, कन्व्हर्जन झालेलं असतं. कशासाठी? टू परफॉर्म सम स्पेसिफिक फंक्शन. काही विशिष्ट फंक्शन परफॉर्म करण्यासाठी मुळामध्ये काही बदल झालेले असतात. तर असे जे असतात अशांना रूपांतरित मुळ म्हणतात. इंग्रजीमध्ये मॉडिफाईड रूट्स म्हणतात. तर रूट शो सम मॉडिफिकेशन्स. रूट्स शो some modification to perform specific functions किंवा additional function. to perform additional म्हणजे extra, additional function is called modified रूट्स. त्याला काय म्हणायचं? मॉडिफाईड रूट्स. की रूट्स काय करतात? काही मॉडिफिकेशन्स, सुधारणा. आणि कशासाठी? टू परफॉर्म ऍडिशनल फंक्शन. काहीतरी ऍडिशनल, एक्स्ट्रा. हे बघ मेन फंक्शन काय तर रूटचे? नंबर 1 to absorb the nutrients along with the water. नंबर 1 चं फंक्शन. आणि नंबर 2 चं फंक्शन काय आहे? टू सपोर्ट द प्लांट. प्लांटला काय करायचं? सपोर्ट. हे दोन मुख्य फंक्शन आहेत. पण हे दोन फंक्शन सोडून अजून काहीतरी वेगळं फंक्शन ज्यावेळेस रूट्सला करायचं असतं त्यावेळेस ते त्या पद्धतीने स्वतःला मॉडिफाय करून घेतं, स्वतःमध्ये बदल घडून घेतं, रूपांतरित करून घेतं. त्यांना म्हणायचं मॉडिफाईड रूट्स. आता मॉडिफाईड रूट्स जे आहेत याचे एक्झाम्पल म्हणजे कोणते कोणते आहेत? एक्झाम्पल याचे एरियल रूट्स. एरियल रूट्स म्हणजे हवेमध्ये तरंगणारे. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. पारंब्या ज्या असतात ना, पारंब्या वडाच्या झाडाला पाहिलेत ना,
दे आर एरियल रूट्स. त्यानंतर आहेत स्टिल्ट रूट्स. स्टिल्ट रूट्स असतात काही. त्यानंतर काही रनर्स असतात. त्यानंतर जे काही आहे ब्रीदिंग रूट्स असतात. हो, ते ऑक्सिजन घेतात म्हणून त्यांना ब्रीदिंग रूट्स म्हणतात. लक्ष द्या, हे स्टिल्ट रूट्स. तुम्ही शेतामध्ये आता जर का गेलात, गवत असतं, गवत शेतामध्ये पहा, ते खुरपणी वगैरे करताना तर ते काय असतं, किंवा तुम्ही सुद्धा ते गवत नीट जर का बघितलं तर काही काही गवत असतं त्याचं रूट एकीकडे असतं आणि ते असं पसरलेलं असतं. माझ्या हाताकडे नीट लक्ष द्या. समजा खडूच्या ह्या इथं रूट आहे त्याचं आणि ते गवत असं इकडं पसरलेलं असतं, पण काही अंतरावर परत त्याला रूट्स असतात, ते स्वतःला त्यांनी गाडून घेतलेलं असतं, ते निघताना एकदम निघत नाही, त्यांना म्हणायचं स्टिल्ट रूट्स. काही रनर्स असतात, आजूबाजूला रन होतात, पसरतात, त्यांना रनर्स म्हणतात. असे सुद्धा आहेत, लिंबाच्या झाडाचे असे रनर्स असतात, दिसतात लांब लांब. काही ब्रीदिंग रूट्स असतात, श्वास घेण्यासाठी, ऑक्सिजन घेण्यासाठी काम करतात, तर त्यांना म्हणायचं मॉडिफाईड रूट्स. समजा आपल्याला आलं व्याख्या, डिफाइन मॉडिफाईड रूट्स, गिव्ह एक्झाम्पल्स. The root shows some modifications to perform additional function is called as modified roots. आणि हे त्याचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर काही ऍडव्हान्टेशियस रूट्स असतात. पुढचा प्रकार ऍडव्हान्टेशियस रूट्स. ऍडव्हान्टेशियस रूट्स. आता याला मराठीमध्ये आगंतुक मुळे म्हणतात. हो, आगंतुक. एखादा ज्यावेळेस आपण अनएक्सपेक्टेड येतो आपल्याकडे, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो हा आगंतुकच आला, याला काही सूचना दिली नाही, असं ऍडव्हान्टेशियस म्हणायचं त्याला. तशी काही मुळं सुद्धा असतात. आता कुठं असतात ते आगंतुक मुळं, तर की सम रूट्स ग्रो फ्रॉम द स्टेम. बघा, सम रूट्स, बघा, ग्रो फ्रॉम स्टेम. तुम्ही म्हणताल सर फायब्रस रूट सुद्धा स्टेम पासून अराईज होतात, पण फायब्रस रूट्स आणि ऍडव्हान्टेशियस रूट्स बोथ ग्रोज फ्रॉम द स्टेम. दोन्हीही काय होतात, स्टेम पासूनच ग्रो होतात. पण मग फरक काय फायब्रस रूट्स आणि ऍडव्हान्टेशियस रूट्स? तर फायब्रस रूट्स सॉइलच्या खाली जातात, तर ऍडव्हान्टेशियस रूट्स सॉइलच्या वर येतात. हा दोघांचा महत्वाचा फरक आहे. बोथ आर डेव्हलप फ्रॉम द स्टेम, बट फायब्रस रूट्स ग्रोज इनसाइड द सॉइल आणि ऍडव्हान्टेशियस रूट्स ग्रो आउटसाइड द सॉइल. तर सम रूट्स ग्रो फ्रॉम स्टेम आणि कसं, जस्ट अबव द सॉइल, उगा थोडं वर, ज्याला म्हणतात जस्ट अबव द सॉइल. आणि they are called as advantageous रूट्स. त्यांना काय म्हणतात, ऍडव्हान्टेशियस रूट्स. पहा, आपण स्ट्रक्चर ऑफ प्लांट पाहतोय, त्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्हज, फ्रुट्स, फ्लावर्स, हे 5 स्ट्रक्चर आपल्याला डिस्कस करायचे. पहिलं स्ट्रक्चर आपण पाहतोय रूट्स. लास्ट लेक्चरमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये आपण टॅप रूट डिस्कस केलं होतं, रूट कॅप, रूट हेअर्स. आता आपण डिस्कस करतोय फायब्रस रूट्स, मॉडिफाईड रूट्स आणि ऍडव्हान्टेशियस रूट्स. आता हे जे आहेत, आपल्याला अजून एक इथं सांगितलेलं आहे की बनियान ट्रीचा एक छान चौकट करून सांगितलेली की रूट्स इमर्जिंग फ्रॉम ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ बनियान ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉइल. हो, त्याला आपण पारंब्या म्हणतो. त्याच्या फांद्यापासून, ब्रांचेस पासून, त्याच्या ट्रंक पासून ह्या पारंब्या काय होतात, खालच्या दिशेला ग्रो होतात. हे एक मॉडिफाईड रूट आहे. आणि याला जे आहे, आणि हे काय होतात, दीज रूट्स आर कॉल्ड ॲज प्रॉप रूट्स. त्यांना एक प्रकार आहे, त्यांना पारंब्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, हा त्यांचा प्रकार कोणता आहे, मॉडिफाईड रूट्स. प्रकार मॉडिफाईड रूट्स त्या पारंब्या आहेत. आणि
त्याला म्हणतात PROP, प्रॉप रूट्स. त्याला काय म्हणायचं? PROP, प्रॉप रूट्स. आणि या प्रॉप रूट्स नंतर काय होतं? वडाचं झाड खूप वर्ष जगतं. हे हळूहळू दे ग्रो इनसाइड द सॉइल अँड सपोर्ट दॅट लार्ज प्लांट. हो, हे वडाचं जे झाड आहे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे पुस्तकामध्ये. इन कोलकात्याला एक बॉटॅनिकल गार्डन आहे. त्याच्यामध्ये 250 वर्ष जुनं वडाचं झाड आहे, विच कव्हर्स अ व्हेरी लार्ज एरिया अँड इट इज सपोर्टेड विथ थाउजंड्स ऑफ प्रॉप रूट्स. त्याला हजारो पारंब्या आहेत. हो, 250 वर्षाचं झाड आहे. इंडियन बॉटॅनिकल गार्डन आहे कोलकाता. आपल्याकडे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. तिथं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं वनस्पतीचं उद्यान आहे कोलकात्याला. हो, आता सगळं परमिशन झाल्यावर बघू जाऊ जायचं का नाही जायचं. आता तर काही विचार करायचं काम नाही. तर जे आहे त्या कोलकात्याला आहे आणि त्याला प्रॉप रूट्स येतो आणि इट कव्हर्स अ व्हेरी लार्ज एरिया. हो, आपला अख्खा 7-8 कोचिंग क्लासेस त्याच्या खाली बसून जाईल. इतकं मोठा तो काय आहे एरिया आहे. आणि त्याच्या जे काय पारंब्या आहेत त्या जमिनीमध्ये गेलेल्या आहेत. आणि हे कोणते मॉडिफाईड रूट्स आहेत. आणि ह्या पारंब्याला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? PROP, प्रॉप रूट्स. तर हा सुद्धा काय आहे? एक मॉडिफाईड रूटचा काय आहे? प्रकार आहे. तर इथं आपला कोणता पोर्शन संपलाय? रूट संपलाय. आता दुसरा पोर्शन आपल्याला कोणता घ्यायचा आहे? दुसरा पोर्शन कोणता आहे? तो आहे स्टेम. कोणता आहे? स्टेम. बघूयात. सेकंड पार्ट ऑफ प्लांट, स्टेम. स्टेम म्हणजे काय? खोड. आणि आपण सांगितलेले कशापासून डेव्हलप होतं स्टेम? स्टेम ग्रोज फ्रॉम प्ल्युम्यूल. ज्यावेळेस आपण प्ल्युम्यूल आणि रॅडिकल पाहिले की नाही, तर प्ल्युम्यूल पासून ग्रो होतं. आणि ते काय होतं? इट ग्रोज अबोव द सॉइल. रूट ग्रोज बिलो द सॉइल आणि इट ग्रोज अबोव द सॉइल. स्टेमचं सुद्धा काम काय आहे? टू सपोर्ट द प्लांट. ते सुद्धा प्लांटला काय करतं? रूट सोबत सपोर्ट करण्याचं प्लांटला जे काम करतं हे स्टेम करतं. एवढंच नाही, ब्रांचेसला सपोर्ट करतं, फ्रुट्सला सपोर्ट करतं आणि एक स्ट्रेंथ देण्याचं काम, रिजिडिटी देण्याचं काम काही प्लांट्समध्ये हे काय करतं? स्टेम करतं. आता हे स्टेम जे आहे याची आपल्याला इथं डायग्राम दिलेली पहा. पूर्ण फळा व्यवस्थित पहा. ही डायग्राम सुद्धा आहे. जशी आपण रूट्सची डायग्राम काढली तसं जे आहे स्टेमचं सुद्धा डायग्राम आहे. डायग्राम तुम्हाला पुस्तकात तर आहेच आहे, पण मी तुम्हाला डायग्राम त्या फळा काढून दाखवतो. व्यवस्थित आहे. शक्यतो ज्या डायग्राम आहेत त्या व्यवस्थित अगदी जशाला तशा काढण्याचा प्रयत्न ठेवायचा. व्यवस्थित त्या ज्या आहेत, जितका आपण डायग्राम व्यवस्थित काढू तितकं आपल्याला व्यवस्थित समजतं, तितकं आपल्याला एक्सप्लेनेशन जे आहे ते व्यवस्थित करता येतं. हे जे आहे आपण हे स्टेमची काढलेली डायग्राम आहे. लक्ष द्या, या पद्धतीने डायग्राम आहे. आपल्याला याच्या अगोदर आपण टॅप रूटची आकृती काढली, आता स्टेमची काढतोय. आकृत्या ह्या व्यवस्थित आल्याच पाहिजेत. आकृत्याचा सराव करायचा रिकाम्या वेळेमध्ये. अभ्यास करून बोर झालं की आकृत्याचा सराव करायचा.
आता हे स्टेम आहे, ह्या स्टेमचा हा ग्रोइंग एंड आहे, हा सतत वरच्या बाजूने वाढत राहतो, याला बड असं म्हणतात. त्यानंतर हे जे दोन भाग आहेत डार्क केलेले, बघा फळा मुद्दाम झूम करायला सांगितलेला आहे मी, पहा हे जे दोन डार्क केलेले भाग आहेत हे दोन्हीच्या दोन्ही हे काय आहेत, नोड्स आहेत. आणि दोन नोडच्या मध्ये, आता इथं खाली सुद्धा नोड येईल, आणि दोन नोडच्या मध्ये जो भाग आहे त्याला इंटर नोड म्हणतात. दोन नोड्सच्या जो भाग येतो त्याला काय म्हणतात, इंटर नोड. आणि हे काय ते सांगायची गरज नाही की स्टेम पासून हे काय झालेले, तर हे लीव्हज आहेत. पण स्टेमचे भाग कोणते मुख्य, तर ग्रोइंग एंड, नोड्स, आणि दोन नोड्सच्या मधला इंटर नोड. हे काय आहेत, स्टेमचे काय आहेत, महत्वाचे असे भाग आहेत. स्टेम म्हटलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे, काय लक्षात आलं पाहिजे, स्टेम म्हटलं की इट ग्रोज फ्रॉम द प्ल्युम्यूल, इट ग्रोज अबोव द सॉइल, इट आल्सो सपोर्ट्स द प्लांट. आणि हे स्टेमचे काय भाग आहेत. आणि हे जे आहे वरचा अपायकल एंड किंवा टिप म्हणतात, अपायकल एंड ऑफ स्टेम इज कॉल्ड ॲज बड किंवा ग्रोइंग एंड. बघा तुम्ही आता काही झाडं लावलेली असतात आपल्या शेतामध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये शेतकरी दादा म्हणतो तगार फुटली म्हणतो, काय म्हणतो, पिकाची तगार फुटली. आपल्या घरी येतात शेतकरी दादा जे आहेत आपल्या शेतावर काम करणारे, आपल्या पप्पांना सांगत असतात पिकाची स्थिती, त्यावेळेस ते म्हणतात हा पिकाला तगार फुटली आहे, मुगाला तगार फुटली आहे. ती जी तगार असते ना, हो, जायचं शेतात विचारायचं व्हॉट इज मींट बाय तगार, शो मी द तगार. आणि ते पाहिलं तर आपण म्हणतो ना, अरे इट इज द ग्रोइंग एंड. हा काय स्टेमचा ग्रोइंग एंड आहे, ज्याला काय म्हणतात, बड असं म्हणतात. आणि दुसरा एंड कोणता असतो, टीप. दुसरं काय असतं, टीप झाला. दुसरे काय असतात, देर आर नोड्स. स्टेमवर काय असतात, नोड्स असतात. and a part between two nodes is called as internode. आणि हे जे आहे, आणि मग स्टेम, काही स्टेम हे हार्ड स्टेम्स असतात, काही स्टेम हे सॉफ्ट असतात, काही स्टेम हे रिजिड असतात कडक, काही स्टेम हे फ्लेक्झिबल असतात, वाऱ्यासोबत हलतात, काही अतिशय रिजिड असतात. हो, गाडी जरी त्याला धडकली तरी त्याला काही होत नाही, रिजिड असतात. काही एकदम फ्लेक्झिबल असतात, सॉफ्ट असतात, काहींना स्ट्रेंथ असते, काहींना स्ट्रेंथ नसते. तर हा झाला स्टेम, इतकाच आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर आपला पुढचा जो पार्ट आहे तो आहे लीफ. काय आहे तिसरा पार्ट, लीफ. लीफ म्हणजे पान. तर जे आहे, आता लीफ कुठून ग्रो होतात, तर ते पूर्णपणे लीफ ग्रोथ फ्रॉम नोड्स. हे जे नोड्स आहेत, हे पहा इथं नोड दिसतो की नाही, ह्या नोड पासून हे काय झालेलं आहे, हा लीफ काय झालेला आहे, ग्रो झालेला आहे. इट ग्रोज फ्रॉम द नोड्स. हे पहा नोड पासून हा देठ आलेला आहे, मुद्दाम मी थोडा लांब काढलेला आहे की लीफ ग्रोज फ्रॉम द नोड्स. आणि आपण लीफ पाहिलं, आता पाहू शकता भरपूर आहेत, सध्या छान पाऊस पडतोय. आणि आपण मग एक लीफची डायग्राम काढून दाखवतो. एखादं अगदी आपण पान घ्यायचं, दुसरे कोणते जरी पानं नाही भेटले तरी आपलं खायचं जे विड्याचं पान आहे ते सुद्धा चालेल. हो, खायचं नाही, फक्त पाहायचं. किंवा कोणत्याही झाडाचं तुम्ही पान घेऊ शकता. त्याच्या काही बेसिक टर्म्स आपल्याला माहिती पाहिजेत, तर मी त्या आज बेसिक टर्म्स तुम्हाला शिकवणार आहे. हे पाहिजे लीफ काढलेला आहे मी, याच्या मध्यभागी अशी शीर असते, हा त्याचा भाग आहे पानाचा. आणि त्याच्यावर आपल्याला असं उपशिरा सुद्धा दिसतात. पूर्ण समजावून घ्यायचे आपल्याला एक एक भाग. हे मुद्दाम डायग्राम काढली, व्यवस्थित लक्ष द्या डायग्राम कडे. हे लीफ आहे. आता लीफचे
वरचा जो टोकदार भाग असतो, पहिल्यांदा मी लेबलिंग करतो, तो टोकदार भाग जो आहे तो आहे लीफ अपेक्स. त्याच्या खाली ही जी काय आहे त्याची एज ती आहे लीफ मार्जिन. त्यानंतर ही मध्यशीर ज्याला मिड व्हेन म्हणतात, ह्या ज्या उपशिरा आहेत त्यांना व्हेन्स म्हणतात. त्यानंतर हा जो भाग आहे पर्णपतल ज्याला म्हणतात लीफ ब्लेड आहे. त्यानंतर हा जो देठासारखा भाग आहे त्याला पेटिओल म्हणतात. त्यानंतर इथं जे छोटे छोटे पानं दिसायले त्याला स्टिप्यूल म्हणतात. आणि याच्या पाठीमागे काय असतो, जो लीफ बेस असतो जो फांदीला किंवा खोडाला चिकटलेला असतो. लक्षात घ्या, ही डायग्राम काढली आणि आता आपल्याला हे जितकं मी लेबल केलंय, लीफ अपेक्स, लीफ मार्जिन, मिड व्हेन, व्हेन्स, लीफ ब्लेड, पेटिओल, स्टिप्यूल, हे सगळं काय करायचंय समजावून घ्यायचंय. म्हणजे आपलं काय पूर्ण होईल, लीफ पूर्ण होईल. लक्षात घ्या, आपण काय डिस्कस करतोय, पार्ट्स ऑफ प्लांट्स. पहिला रूट्स डिस्कस केला, दुसरा स्टेम, आता हा तिसरा लीफ. आणि लीफची डायग्राम काढली आहे पुस्तकामध्ये. ही डायग्राम आहे 2.7 पार्ट्स ऑफ लीफ. 2.7 पार्ट्स ऑफ लीफ ही कशाची डायग्राम आहे, पार्ट्स ऑफ लीफ याची काय आहे डायग्राम आहे. आता डिस्कस करूयात आपण एक एक पार्ट. डायग्राम कशीच करू, इकडे लिहिलं की तिकडे मी तुम्हाला कॅमेरा फोकस करून दाखवेल की काय कोणती टर्मला काय म्हणायचं. तर आता जो आहे पहिला जो पाहू आपण लीफ अपेक्स. जशी डायग्राम आहे तसं सुरू करू, पुस्तकाप्रमाणे नको. पहिला पार्ट आपण बघू कोणता, लीफ अपेक्स. आता अपेक्स म्हणजे टोकाचा भाग, लीफ म्हणजे पान, पानाचा टोकाचा भाग. द टिप ऑफ लीफ इज कॉल्ड एज लीफ अपेक्स. द टिप ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. हो, आपणही वाटल्यास मी म्हणलं ना, एखादा जे पान आहे, पान हे पा आणलंय तुमच्यासाठी मुद्दाम. हे बा, हे टोकाचा भाग, हा हे पान हे बा, ही पूर्ण तुम्हाला जे आहे पानाचं ही डायग्राम काढली बघा. हे पानावर फोकस करतो मुद्दाम. पहा, हे लीफ अपेक्स, हे लीफ अपेक्स आहे की नाही. ही मध्यभागी दिसते की नाही, मिड व्हेन दिसते की नाही. त्यानंतर बघा अशा काढलेल्या व्हेन्स पण दिसतात की नाही, यावर दिसतात ना. त्यानंतर परत लीफ ब्लेड हा जो भाग आहे पहा, दोन बोटं धरलेत मी, ही काय पूर्ण लीफ ब्लेड आहे, पर्णपतल ज्याला म्हणतात. त्यानंतर हा काय आहे, पेटिओल आहे. हा पेटिओल आहे, याच्या खाली छोटे छोटे पान असेल तर स्टिप्यूल. आणि शेवटी काय असतो लीफ बेस, ज्याला तो काय असतो फांदीला अटॅच असतात. हे पहा तुमच्यासाठी फांदी पण आणली जे आहे. हे पहा, हे स्टेम हे इथे जे अटॅच आहे, हे पहा हा स्टेम आहे आणि हे अटॅच आहे की नाही स्टेमला. हा जो अटॅच आहे इथून तोडतो मी. हे पहा, हे जे असतात हा लीफ बेस असतो, तो काय असतो स्टेमला अटॅच असतो. आणि मी आता जे तुम्हाला म्हणलं ना की बड असतं, बड स्टेमला, ते बड असं इथं असतं बघा. मी तुम्हाला स्टेमला बड दाखविले की नाही, त्या बड अशा इथं असतात. इथून ते झाड वाढत असतं, इथून स्टेम वाढत असतं. ह्या इथे पाय बोट माझं फिंगर
एवढे मोठे पान आहेत. मुद्दाम झूम करून दाखवते. फिंगर ज्या इथं काय असतात, बड असतात, जिथून ते स्टेम वाढत असतं. ते मुद्दाम तुम्हाला काय केलं, हे मुद्दा एक पान दाखवलं. जे रिपीट करतो, हे पहा, हे पान, हे काय आहे, अपेक्स. आणि हे पहा, हे एज, बोट फिरवते त्याच्यावर, एज आहे की नाही, कडा, पर्ण कडा, हे कडीचा भाग, हे लिप मार्जिन. हे मध्यभागी काय आहे, दिसते ना मध्यभागी, ही मिड व्हेन. ह्या काय आहेत, वेन्स. हा काय आहे, लिप ब्लेड. हे काय आहे, पेटिओल. त्याच्या खाली छोटे छोटे पान असतील तर स्टिप्यूल. आणि हा जाड जो आहे, हा जाड भाग, हा काय आहे, लीफ बेस आहे, जो फांदीला अटॅच आहे. आता एक 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 आपण डिस्कस करूयात. तर आणि आताच मी तुम्हाला दाखवले टिप कसं आहे, टेपरिंग आहे, पॉइंटेड आहे आणि राऊंडेड असतं. हो, काही काही पानामध्ये हे टेपरिंग असतं, टोकदार असतं, काही काही एकदम अंकुचीदार पॉइंटेड, आणि काही काही पानाचं कसं असतं, राऊंडेड असतं. आता दुसरा आपला जो भाग आहे तो आहे लीफ ब्लेड, किंवा त्याला दुसरा शब्द आहे लीफ लॅमिना. लीफ ब्लेड किंवा त्याला दुसरा शब्द काय आहे, लीफ लॅमिना. कशाला म्हणायचं लीफ ब्लेड, तर द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ लीफ. द ब्रॉड, रुंद, स्प्रेड आउट, पसरलेला, ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड और लीफ लॅमिना. अगदी पसरट भाग, हे बघा, हा पानाचा, हा पसरट भाग, हा पसरट भाग बघा, आहे की नाही, रुंद आहे, ब्रॉड आहे, आणि स्प्रेड आउट आहे, पसरलेला आहे. हा जो भाग आहे, इट इज कॉल्ड एज, त्याला काय म्हणायचं, लीफ ब्लेड किंवा लीफ लॅमिना. त्यानंतर जे आहे लीफ मार्जिन. लीफ मार्जिन. आता मार्जिन म्हणजे काय, कडीचा भाग. तर इथं आपण त्याला म्हणू एज ऑफ लीफ. जे काय आहे त्याला म्हणायचं, द एज ऑफ लीफ इज कॉल्ड एज लीफ मार्जिन. एज ऑफ लीफ इज कॉल्ड लीफ मार्जिन. कोणतं लीफ मार्जिन, हे बघा, हे बोट फिरवतो मी, हे बघा, हे जे आहे हे काय, एज आहे, पानाची कडा आहे, पर्ण कडा, याला म्हणायचं जे आहे लीफ मार्जिन. त्यानंतर जे आहे हे काय आहे, पुढे पेटिओल. पुढचा भाग कोणता, पेटिओल. पेटिओलला मराठीमध्ये देठ म्हणतात आणि इंग्रजीमध्ये स्टाक, STALK, स्टाक. स्टाक ज्याला म्हणतात, जे आहे लीव्हज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक. सगळ्याच नसतो बरं का देठ. काय आहे, लीव्हज ऑफ सम प्लांट्स. लीव्हज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक, म्हणजे देठ, हॅव अ स्टॉक. इट इज कॉल्ड, त्या स्टॉकला काय म्हणतात, पेटिओल. काय म्हणतात, पेटिओल. आणि द पोर्शन, आता लीफ बेस कशाला म्हणतो बघा, समजावून घेऊ. की जो पानाचा जो भाग आहे, जो फांदीला अटॅच आहे, पानाचा जो भाग आहे जो फांदीला अटॅच आहे, पानाचा जो भाग आहे जो फांदीला अटॅच आहे. इंग्रजीत सांगायचं म्हटलं तर द पोर्शन ऑफ लीफ. हे पाहिजे, द पोर्शन ऑफ लीफ, हा जो जाड पोर्शन आहे, दॅट अटॅच टू द स्टेम, दॅट अटॅच टू द स्टेम, पोर्शन ऑफ लीफ दॅट अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड एज, त्याला म्हणायचं लीफ बेस. त्याला काय म्हणायचं, लीफ बेस. आणि आता राहिलं काय, स्टिप्यूल. तर आता हे जे काय स्टिप्यूल आहे, तर स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स, कधी कधी
इथंच काय असतात असे दोन पानं असतात, दोन हे इथंच असे दोन पानं असतात, हे एक बोट झालं, असे दोन पानं असतात छोटे छोटे स्मॉल लिप्स ॲट लिप बेस आर कॉल्ड ॲज स्टिप्यूल्स. याला काय म्हणतात? स्टिप्यूल्स म्हणतात. आता आपला पुढचा मुद्दा आहे, हे झालं स्ट्रक्चर ऑफ लिप. आता पुढचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ लिप मार्जिन आणि टाइप्स ऑफ लिप. तर आता आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ लिप मार्जिन. आता आपण पाहिलं लिप मार्जिन म्हणजे काय आहे, तर एज ऑफ लिप त्याला म्हणायचं लिप मार्जिन. पण या लिप मार्जिनचे सुद्धा तीन टाइप्स आहेत. कोणत्या कोणत्या तीन टाइप्स आहेत? एंटायर, ही एंटायर म्हणून एक लिप मार्जिन आहे. कशी असते एंटायर लिप मार्जिन? पहा, ती अशी पूर्णपणे काय असते, प्रेझेंट असते. त्याला कुठेही जो आहे ब्रेक नसतो, कुठेही ती तुटलेली नसते किंवा तिला काही लोब नसतो. तर ही पूर्ण जी आहे ही आहे एंटायर लिप मार्जिन. ही कशी आहे लिप मार्जिन? बघा, हे डार्क करतोय. एंटायर पूर्णपणे लिप मार्जिन कुठेही तुटलेली नाहीये, ती एंटायर आहे, संपूर्ण आहे, सलग आहे. त्याला म्हणायचं एंटायर लिप मार्जिन. हे पहा, ही लिप मार्जिन पहा, खडू फिरवतोय त्याच्यावर. हे पहा, हे आंब्याचं पान आहे. कुठं आहे का लिप मार्जिन तुटलेली? आहे का? नाही. पूर्ण लिप मार्जिन कशी आहे? एंटायर आहे, सलग आहे. हा एक प्रकार आहे लिप मार्जिनचा. दुसरा जो प्रकार आहे तो आहे डेंटेट. दुसरा प्रकार कोणता आहे लिप मार्जिनचा? डेंटेट. आता हे डेंटेट म्हणजे काय असतं? जरा पूर्ण याला हे जे आहे दात्र्या दात्र्या असतात, जे आहे डेंटेट अशी लिप मार्जिन असते. आपल्याला बघायला भेटते, तुम्हाला दाखवतो पान मी आणलंय. ती जी लिप मार्जिन असते ती अशी दात्र्या असलेली लिप मार्जिन असते, की ज्याला काय म्हणतात की हे डेंटेट लिप मार्जिन्स असतात. की ही लिप मार्जिन सलग नसते, त्याला असं काय असतं, पूर्ण दात्र्या दात्र्या काढलेल्या असतात. ही अशी जी लिप मार्जिन असते त्याला म्हणायचं डेंटेट लिप मार्जिन. पहा, याच्या आपल्याला टाइप्स आणि आकृत्या महत्वाच्या ह्या सुद्धा दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये. हे पहा, डेंटेट लिप मार्जिन आहे. दिसायला ना मी डार्क करते, झूम करा पहा, जे आहे फळ्याकडे लक्ष द्या. डेंटेट लिप मार्जिन. हे नुसते पानं ओळखून यायला पाहिजे, आपल्याला जी डायग्राम पण काढता आली पाहिजे. डेंटेट लिप मार्जिन. हे बघ, पान आणले तुम्हाला डेंटेट लिप मार्जिन दाखवायला. दिसतं ना, बघा, पूर्ण फक्त पान दाखवतोय तुम्हाला. हे बघ, दिसायलेत का दात्र्या दात्र्या? दिसायलेत ना. ही लिप मार्जिन अशी सलग आहे का? पहा 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 पहा. नाही, याला कसं आहे पहा, दात्र्या आहेत की नाही. ही कोणती लिप मार्जिन आहे बघा, कशा दात्र्या. हे बघा, असं दाखवल्यावर अजून हे होईल तुम्हाला, हे असं आहे की नाही डायग्राम मध्ये काढल्यासारखं. हे बघा, हे काय आहे? डेंटेट लिप मार्जिन आहे. कोणती लिप मार्जिन आहे? डेंटेट. आणि तिसरा प्रकार आहे लोब्ड. तिसरा प्रकार कोणता आहे? लोब्ड लिप मार्जिन. लोब्ड मध्ये काय असतात? ह्या पानाला हे असे लोब्ज असतात. असे लोब्ड काय असते? लिप मार्जिन आहे. हे ब्लंट असतात, टोकदार नसतात डेंटेट सारखे. अशा ब्लंट याला म्हणायचं लोब्ड लिप मार्जिन. बघा, ही लिप मार्जिन कशी आहे? लोब्ड आहे. त्याचं सुद्धा तुम्हाला पान आणले मी दाखवायला. हे बघा, हे याला दिसायलेत की नाही लोब्स? हे बघा, हे पानाचे. बघा, हा एक वेगळा लोब, हा वेगळा लोब. हे बघा, हे असं करून दाखवतो. हे बघा, हा एक वेगळा लोब. हे लिप मार्जिन कडे लक्ष द्या. पहा, लोब्स दिसतात की नाही? हे काय आहे? एकच पान आहे, पण लिप मार्जिन कशी आहे? डेंटेट आहे का? एंटायर आहे का? नाही आहे. याचे लोब्स आहेत वेगवेगळे. काय येतं? लोब्स आहेत. बघा, हा इकडून दाखवतो मुद्दाम बॅक साईडला तुम्हाला. हा एक लोब आहे, हा लोब आहे, हा वेगळा लोब आहे, हा वेगळा लोब आहे, हा वेगळा लोब आहे, हा वेगळा लोब आहे. हे काय? लोब्ड जी आहे अशी लिप मार्जिन आहे. पहा, ही जी कशी आहे? असे लोब्स आहेत त्याला. तर असे काय आहेत? तीन प्रकारच्या लिप मार्जिन्स आहेत. टाइप्स ऑफ लिप्स नाही बरं का, हे टाइप्स ऑफ लिप मार्जिन्स आहेत. एंटायर, डेंटेट आणि लोब्ड. आता टाइप्स ऑफ लिप सुद्धा आहेत. टाइप्स ऑफ लिप सुद्धा आहेत. टाइप्स ऑफ लिप.
कोणते दोन प्रकार आहेत? एक आहे सिंपल लीफ, साधं पान, आणि दुसरं आहे कंपाऊंड लीफ, संयुक्त पान. असे दोन पाने, दोन्ही पानं मी सुरुवातीला तुम्हाला दाखवतो. पहा, हे सिंपल लीफ, हे काय आहे? सिंपल लीफ. आणि हे आहे कंपाऊंड लीफ. हे काय आहे? कंपाऊंड लीफ. फरक कळतोय की नाही? हे पाहिजे सिंपल लीफ आणि हे कंपाऊंड लीफ. दोन्ही लीफ मी तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये काय आहे तर हे एकच पान आहे, सिंपल लीफ. आणि याच्यामध्ये हे छोटे 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 त्याला काय आहे? लीफलेट्स आहेत, उपपर्ण आहेत. याला उपपर्ण आहे का? नाही, एकच आहे. हे एकच पान आहे, पण त्याला काय आहे? उपपर्ण आहेत. तर हे आपण समजावून घेऊ. सिंपल लीफ म्हणजे काय आणि कंपाऊंड लीफ म्हणजे काय. सिंपल लीफ म्हणजे काय, कंपाऊंड लीफ म्हणजे काय. तो सिंपल लीफ कशाला म्हणायचं तर ज्या लीफला अनडिवायडेड लीफ ब्लेड असते. हो, त्याची लीफ ब्लेड अनडिवायडेड असते, त्याला काय म्हणायचं. आणि त्याला एक सिंगल मिडरिब असते. आणि त्याला काय असते? सिंगल मिडरिब असते. त्याला म्हणायचं सिंपल लीफ. आपण समजावून घ्यायचं फक्त ज्याची अनडिवायडेड लीफ ब्लेड आहे. पहा, याची लीफ ब्लेड डिवाइड आहे का कुठे? ह्या पाहिजे लीफ ब्लेड डिवाइड आहे का कुठे? नाही, म्हणून सिंपल लीफ आहे. आणि कंपाऊंड लीफ मध्ये काय असतं तर याच्यामध्ये लीफ ब्लेड जी असते इट इज डिवाइडेड इनटू मेनी स्मॉल पार्ट्स. आणि कंपाऊंड लीफ मध्ये काय असते? लीफ ब्लेड इज डिवाइडेड इनटू मेनी स्मॉल पार्ट्स. त्या स्मॉल पार्ट्सला काय म्हणतात? लीफलेट्स, उपपर्ण. त्याच्यामध्ये एक डिवाइड असते, त्याला म्हणायचं कंपाऊंड लीफ. पहा, हे कंपाऊंड लीफ पहा. याची हे पहा, ही जी काय लीफ ब्लेड आहे एकच. ही लीफ ब्लेड काय आहे? डिवाइड आहे. ह्या छोट्या 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 लीफलेट्स मध्ये हे पहा, हे जे मी एक तोडतोय आणि हे काय आहे? लीफलेट आहे. हे काय आहे? लीफलेट आहे. तर ह्या लीफलेट्स असतात छोटे. चिंचाचं पान आहे किंवा मी आता आणलेले एक ज्याला आपण गार्डन मध्ये वगैरे काही छोटे झाडं असतात, हे काय आहे की त्याचे जे पानं असतात ते कंपाऊंड लीफ असतात. हे पूर्ण फांदीसह दाखवतो. हे पहा, हे कंपाऊंड लीव्स आहेत सगळे. हे तुम्हाला जे दाखवतोय हे सगळे काय आहेत? कंपाऊंड लीव्स आहेत. तर काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.